स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात, डोळ्याला रूपाचा स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात. तसं बाकीचे सर्व विषय त्याला त्या विषयाचा स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. बंधू आणि भगिनीनो, देवता लोकाबद्दल सांगत असताना राम जर देव आहे तर रामाचं नाव घेणारा कोण होता? मागासवर्गीय माणूस होता शंभू. आणि तो राम 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 म्हणत होता की नाही हो? हे वाल्मिकी रामायणामध्ये आहे. आणि जर तो देवाचं नाव घेतो तर त्याने चूक केली का? काय कायद्याप्रमाणे त्याने चूक केली नाही केली. त्याने त्या काळामध्ये जे पद्धत असेल की देवाचं नाव घेणं पवित्र आहे तर त्याने नामस्मरण केलं. परंतु ब्राह्मणानं असे हात वगैरे करून, ब्राह्मणानं हल्ला गुल्ला करून की पाप वाढत आहे, पाप वाढत आहे, पाप वाढत आहे, तर तेवढ्यामध्ये राम प्रभू आले म्हणतात. काय झालं ब्राह्मणा, तू एवढा आक्रोश का करतो? महाराज प्रभू तुमचं नाव घेत आहे हा शूद्र माणूस शंभू, हा माझं नाव घेतो का? माझं नाव घेतो म्हणून राम चवताळून त्याच्या जवळ गेला म्हणतात. असे डोळे बंद करून जेव्हा राम जर त्या ठिकाणी चवताळून जातो, त्याला क्रोध आला की नाही? देवानं क्रोध करावं का? देवानं द्वेष कोणाचा करावं का? देवानं कोणाचाही द्वेष करू नये, छलकपट करू नये, कोणाचाही पूर्णपणे त्यांच्यावर आग पाखड करू नये, कोणाचाही त्यांनी मात्र क्रोध करून कोणावर क्रोध व्यक्त करू नये. हे देवाच्या गुणामध्ये हे महत्वाचे गुण आहेत, आहे की नाही? तर त्याने त्याला लाथ मारली म्हणतात. तर तो जागा झाला आणि म्हणाला, प्रभू मी आपलं स्मरण करत होतो, मला आपण का त्रास देऊ लागले? तर तो म्हणतात की माझं स्मरण करतो, माझं स्मरण करतो असं म्हणून त्याने एकदम चाकू काढला जंबिया आणि त्याच्या पोटामध्ये घातला म्हणतात. आणि पोटात घातल्यानंतर त्याची साडी आतडी बाहेर काढली, रक्त भंबाळ झाला. तो जागच्या जाग्यावर बेचारा शंभूक मरण पावला. देवानं असं लोकाला माराव का? देवानं हत्या कोणाची कराव का? जर देवच जर पोट फाडत असेल तर तो देव या संज्ञेला पोहोचू शकतो का? म्हणून पेरियर स्वामी नाईक यांच्या सच्ची रामायण की चाबी हे पुस्तक तुम्ही सर्वांनी घ्यावं. आणि आमचे भदंत अंगुलीमाल यांनी सुद्धा ते पुस्तक छापलेलं आहे. सर्वांनी सच्ची रामायण की चाबी हे पुस्तक वाचावं. आणि तो कोर्टातून सत्य आलेला आहे. हत्या करणारा देव होऊ शकत नाही, चोऱ्या करणारा देव होऊ शकत नाही, व्यभिचार करणारा देव होऊ शकत नाही, आणि पेटवा पेटवी करणारा किंवा युद्ध करणारा किंवा याच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधात राहून आपण षडयंत्र करणारा देव होऊ शकत नाही. आणि मद्य पाजणारा किंवा मद्य पिणारा याला पण देव म्हणता येणार नाही. अशा प्रकारे आपण सर्वजण पाहतो की जो जो पाप करतो तो अनंत काळपर्यंत भवचक्रामध्ये, संसार चक्रामध्ये जातो. संसार चक्र हा व्यभिचारामुळे मिळतो. संसार चक्र जन्म 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 हत्या केल्यामुळे मिळतो. जन्म 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 चोऱ्या केल्यामुळे मिळतो. जन्म 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 संसार फेरा हा सर्व प्रकारचे दुराचार केल्यामुळे त्या माणसाच्या पाठीमाग संसार फेरा लागतो. म्हणून असं हिस्ट्रीमध्ये आलेलं आहे. आताही परवा न्यूज आली की जी राम आहे हा पुष्पमित्र शृंग होता. या पुष्पमित्र शृंगाने राजा अशोकाचा जो शेवटचा वंश होता बृहदत्त राजा याची हत्या केली. का केली हत्या? हा ब्राह्मण असल्यामुळं त्याने आपली अगोदर बायको हे त्या राजाला दिली, पत्नी म्हणून तिचं लग्न लावून घेतलं. आणि राजाच्या घरात त्याची बहीण गेल्यामुळं
इंद्रदत्तांनी तिला बायको करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याचा छल कपट केला आणि त्याचं मर्डर काढून टाकलं। मर्डर केल्यामुळं राजा मेल्यामुळं त्यांनी त्याची गादी स्वतः आपल्या हातात घेतली आणि तो राजा झाला आणि त्यांनी फरमान काढलं। काय फरमान काढलं? त्यांनी फरमान हे काढलं की जो एका भिक्खूचं एक मुंडकं घेऊन येईल त्याला सोन्याचे 1000 रुपये देण्यात येतील। आणि मग जे भिक्खू झाडाखालं, अमराईमध्ये, पिंपळाखालं, वडाखालं, जंगलामध्ये, शेतामध्ये, गुफेमध्ये कोणत्या ठिकाणी ध्यान करत होते त्यांच्या मागे जाऊन लोक कोयता मारायची, सुरी मारायची, तलवार मारायची आणि त्याचं मुंडकं घेऊन ते या पुष्पमित्र सिंगाकडे जायचे आणि अशा प्रकारे भिक्खूच्या कत्तली झाल्या। जवळजवळ 2.5 लाख बौद्ध भिक्खू भारतातून पूर्ण यांची हत्या करून बौद्ध धर्मावर संकट या पुष्पमित्र संघानं केलं। तोच पुष्पमित्र संघ आज राम या नावानं आलेला आहे असं संशोधन आलेलं आहे। आपण सर्वजण या बाबीचं लक्ष घ्यावं की हत्या करणारा माणूस हा कोणत्या प्रकारे जगाचा उद्धार करू शकत नाही, कोणालाही सुख देऊ शकत नाही, कोणाचंही दुःख दूर करू शकत नाही, कोणाचंही भर दूर करू शकत नाही, कोणाची दरिद्री आणि दारिद्र्य आणि गरिबी दूर करू शकत नाही। आणि म्हणून आपण सर्वजण या साऱ्या बाबीचं महत्त्व ओळखलं पाहिजे की मानव जन्मात आल्यानंतर मानवाला जे दुःख भोगावं लागतं ते दुःख निवारण करणारा जगात कुणीही नाही। कारण अंतो जटा बही जटा, दुःख कशाने निर्माण झालं? दुःख निर्माण करणारा कोण आहे? दुःख निर्माण करणारा जगामध्ये कुठे आहे? मनोपुब्बंगमा धम्मा, मनातून निर्माण होते दुःख। हे या ठिकाणी बाळ आलं बघा, या बाळाचे आई वडील हरवलेले आहेत। या बाळाला शोधून इथं आमच्या कार्यकर्त्याने आणलं आणि म्हणून या बाळाच्या आई वडिलांनी ते जे हरवलेले आई वडील आहेत त्यांनी लवकरात लवकर यावं आणि आपल्या बाळाला घेऊन जावं। आपल्या बाळाला हातातून सोडू नका, आपल्या बाळावर प्रेम करा, आपल्या बाळावर मैत्री करा, आपल्या बाळावर करुणा करा, आपल्या बाळाची जाणीव ठेवा। आपल्या बाळाला आपण असं कुठे टाकून पुढे पुढे जाऊ नका, होश मध्ये जगा, बाळाच्या होश मध्ये जगा की माझं पोरग मी कुठं सोडलं, माझी पोरगी कुठं सोडली। आपले लोक होश मध्ये नाहीत म्हणून बाळाला सोडून देतात आणि ते पुढे पुढे कोणीकडे पळतात, नाही तर मग काय जेवढ्या फुटाने खातात, नाही तर मग कुठे गप्पा मारत राहतात। असं मात्र आपण बेहोशीमध्ये जगू नका। बेहोशीमध्ये जगणं म्हणजे भव चक्कर मध्ये चालणं, संसार चक्कर आहे। बेहोशी माणसाला संसार चक्कर मध्ये नेते। बेहोशी मध्ये जेव्हा माणूस संसार करतो तेव्हा तो 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, कित्येक वर्ष तो असेच जगतो आणि नंतर मग तो असं वळून पाहतो की अरे मी कुठे आहो, आता मी कुठे आहो। तर त्याला तेव्हा कळते की अरे मी तर आणखी वासनेतच आहो, मी तर आणखी तृष्णेमध्ये आहो, भवतृष्णेमध्ये आहो, विभव तृष्णेमध्ये आहो, कामतृष्णेमध्ये आहो। म्हणून कामतृष्णेमध्ये माणूस अडकणं म्हणजे तो जटेमध्ये आहे। म्हणून देवतांनी भगवान बुद्धाला विचारलं की आतमध्ये जटा आणि बाहेरही जटा। आतमध्ये जटामध्ये काय? ऐका, पुस्तकं बंद करा हो, तुम्ही घरी जाऊन वाचा ना, तुम्ही पेपर वाचणं बंद करा, घरी जाऊन वाचा। तुम्ही इथे काय वाचत राहता? इथे आता ताजं तुम्हाला टवटवीत प्रवचन चालू आहे म्हणून सर्वांनी मन लावून ऐका, जुते काढून ऐका, चपला काढून ऐका। काय काय लोक जुती आणि चपला, शांडेल आणि सारे घालूनच बसतात। म्हणून बुद्धाला देवताने विचारलं की आतमध्ये जटा आहे आणि बाहेरही जटा आहे।
आणि बाहेरही तृष्णा आहे. अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा. या जटेनं या तृष्णेनं सारं जखडून गेलेलं आहे. हा संसार या तृष्णेनं जखडलेला आहे. आणि म्हणून जे लोक तृष्णेनं जखडलेले आहे, तृष्णेनं बेचैन आहे, तृष्णेनं व्याकुळ आहे, ते संसार फेऱ्यामध्ये फिरत आहेत. अनेक जन्म त्यांचे असे चालले, जटेमध्ये जखडून गेले लोक, जखडले, ते जटामध्ये जखडले, तृष्णेमध्ये जखडले. ती काम तृष्णा आहे, ती भव तृष्णा आहे, ती विभव तृष्णा आहे. तृष्णा माणसाला शांत बसू देत नाही, तृष्णा माणसाला शांत झोपू देत नाही, तृष्णा माणसाला शांत जगू देत नाही, तृष्णा माणसाला शांत आयुष्याचा प्रवास करू देत नाही. एकसारखी बेचैन करते. बेडवर झोपला तर तळमळत राहते, ती तडफडत राहते. या करवटावून त्या करवटावर, उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे, आणि उताना ते उबडा आणि उबडा ते उताना. अशा प्रकारे तृष्णा त्याला शांत झोप घेऊ देत नाही, त्याला चक्कर मध्ये ठेवते. त्याला हे संसार चक्कर आहे, हे विषय वासनेचा चक्कर आहे. तृष्णा पेटतच राहते, ती रात्री पेटते आणि ती दिवसा पेटते, ते क्षणाला पेटते. भगवान बुद्ध म्हणतात की तृष्णेमुळे सारं जग पेटत आहे. डोळा पेटत आहे, तृष्णेमुळे डोळा पेटत आहे. बघा ना, कोणाला डोळा पाहिल्या बरोबर त्याचं मन जाते, ते कोणावर तरी चेहऱ्यावर मन जाते, कपड्यावर मन जाते. हे निळे कपडे, हे पिवळे कपडे, हे असे कपडे, ते तसे कपडे म्हणून त्या कपड्यावर मन जाते, तर त्या चेहऱ्यावर मन जाते, तर त्या केसावर मन जाते, तर त्या डोळ्यावर मन जाते, तर संपूर्ण रूपावर मन जाते. डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत हे तृष्णा अशी पेटतच राहते. हे माणसाला तृष्णा जाळतच राहते. आणि म्हणून त्याला म्हणतात तन्नाय जायते सोको तन्नाय जायते भयं तन्नाय विपमुक्तस्स तन्नाय विपमुक्तस्स नति सोको कुतो भयं तन्नाय जायते सोको. तृष्णेमुळे शोक आहे, तडफडतो, पळतो, इकडं जातो, तिकडं जातो, त्याला पाहिजे ते मिळतच नाही. तो शोक करत राहतो. कुठं आहे ती, कुठं आहे ती लता, कुठं आहे ती यामकी, कसं ज्याच्यावर मन बसलं, ज्या नावावर मन बसलं, ते संज्ञा म्हणजे ते नाव, तिचा शोध घेत राहते. ते त्या नावाच्या मागेच जाते, या लाईनीत जाते, त्या लाईनीत जाते, या खिडकीतून पाहते, त्या खिडकीतून पाहते, या नगराला जाते, त्या नगराला जाते, या गावाला जाते, त्या गावाला जाते, आणि ध्यास करत राहते. ज्याच्यावर मन आहे, ज्याच्यावर तृष्णा आहे, ते ध्यास करत राहते, ते तळमळत राहते, ते तडफडत राहते. अशा प्रकारे तृष्णा शोकाकुळ करते, तृष्णा शोक निर्माण करते, तृष्णा भय निर्माण करते, तृष्णा चिंता निर्माण करते. जो तृष्णेतून मुक्त आहे त्याला शोक नाही, त्याला भय कसं असणार आहे. आणि म्हणून बुद्धाचा मार्ग हा भयमुक्तीचा मार्ग आहे. तुमच्यामध्ये बुद्ध जागवा, तुमच्यामध्ये बुद्ध जागवा. बुद्ध म्हणजे तृष्णा मुक्त मन, बुद्ध म्हणजे विकार मुक्त मन. ज्याचं मन विकार मुक्त झालं त्याला काय भय आहे, त्याला काय व्याकुळता आहे, त्याला काय परेशानी आहे, त्याला काय बेचैनी आहे. म्हणून भगवान बुद्धांनी गया शीश पर्वतावर हे प्रवचन दिलेलं होतं की डोळा जळत आहे, डोळा तृष्णेनं जळत आहे, आणि रूप जळत आहे, रूप तृष्णेनं जळत आहे. की मी किती भारी कपडे घातले, मी काय ड्रेस घातला, 10,000चा ड्रेस, 8,000चा ड्रेस, काय कोट आहे माझा, काय साडी आहे माझी,
काय ब्लाऊज आहे माझं ब्लाऊजच हे 2000चं आहे. अशा प्रकारे ते रूप माणसाला जाळते, ते रूप जाळते माणसाला. आणि अशा प्रकारे ते रूप जाळून डोळा त्या रूपाला पाहते आणि डोळा जळत राहते, ते चक्षु जळत राहते. अशा प्रकारे हे बुद्ध तत्वज्ञानामध्ये संयुक्त निकायामध्ये वर्णन सांगलं की हे यानं जखडलेला माणूस जळतच राहतो. स्वतः जळतो आणि दुसऱ्याला जाळतो, स्वतः पेटत राहतो आणि दुसऱ्याला पेटवतो. आणि कानही जळतो आणि शब्दही जळतो. बोलायला आतुर राहतो तो, पण भेटत नाही. बोलायचं म्हणते मला हे कुठं गेले की, मला हे बोलायचं. शब्द जळत राहतो त्याचा आणि त्याचे कानही जळत राहतात. आणि म्हणून याप्रमाणे कामतृष्णा माणसाला शब्दानं जाळत राहते. आणि शब्दानं माणूस जळता जळता तो उभा पेटत राहतो आणि कानही जळत राहते. जर शब्द मिळत नसतील तर मग कान जळत राहतात. कधी येते बोलणं कधी होते. आमचं बोलणं झालं होतं, अर्धच राहिलं होतं आणि ती अशी म्हणली होती आणि मी असा म्हणलो होतो. अशा प्रकारे त्याचे शब्द जळत राहतात, त्याला शब्द जाळत राहतात आणि त्याला पूर्ण काने त्याला जाळत राहतात. कान जळता जळता तो परेशान होतो आणि शब्द जळता जळता तो जळून अशांत होतो. अशांती ही माणसाला तृष्णेमुळे होते. गंधामुळे गंधही जळतो आणि नाकही जळते. जर स्त्री गंध जर त्याला जास्त हवा आहे, त्या गंधाचा स्त्री गंधाचा त्याला स्वाद पाहिजे, स्त्री गंधाचा त्याला वास पाहिजे, तर स्त्री गंधही जळतो. आणि स्त्रीचा गंध आणि स्त्रीचा पूर्णपणे जो काही जिथे गंध मिळतो तो नाक पण जळते. या दोन्ही गोष्टीचा तृष्णेचा विकास त्याच्या मनात गेल्यामुळं ते तृष्णा त्याला सतत परेशान करते. म्हणून आपलं मन हे समजून घेतलं पाहिजे. कोणत्या तृष्णेमुळे ते तडफडत आहे, कोणत्या तृष्णेमुळे ते गुतून एक सारखा आपल्याला या जन्माचा प्रवास अशांत करत आहे. एवढंच नव्हे, रसही जळत आहे, स्त्रीचा रस आणि पुरुषाचा रस. त्या रसासाठी तो ज्या ठिकाणी त्याला रस मिळतो त्या रसासाठी तो तडफडत राहतो. ते तृष्णेचा रस असतो, तो स्त्री तृष्णा. आणि हे स्त्रीचा रस, स्त्रीच्या रसासाठी तो तडफडत राहतो आणि पुरुषाच्या रसासाठी ती तडफडत राहते. शरीर हे स्पर्शासाठी राहते आणि स्पर्शाची पण त्याला मात्र स्पर्शाने जळत राहतो. तो स्त्री स्पर्श व्हावा, पुरुष स्पर्श व्हावा यासाठी तो सतत जळत राहतो. स्पर्शासाठी जळतो, शरीरे जळते आणि स्पर्शे जळते. एवढंच नव्हे, रसही जळते आणि रसाचं आलंबने जळते. अशा प्रकारे तृष्णा माणसाला या वेगवेगळ्या पंचकाम गुणामध्ये जाळत राहते. डोळ्याचा विषय रूप, डोळा म्हणजे चक्षु जळते आणि रूपही जळते. नाकाचा विषय गंध, नाकही जळते आणि गंधही जळते. कानाचा विषय हे शब्दही जळते आणि कानही जळते. आणि शरीराचा विषय पूर्ण स्पर्श, मग स्पर्शे जळते आणि शरीर जळते. आणि रसामुळे रस, स्त्रीचा रस पुरुषाला पाहिजे आणि पुरुषाचा रस स्त्रीला पाहिजे. म्हणून याची पण तृष्णा त्याला जगू देत नाही, त्याला जगणं मोठं मुश्किल करते. हे 5 इंद्रिय आणि 6वं मन, विषय वासनेनं मन जळते आणि विषय वासना जळतात. याप्रमाणे बुद्ध तत्वज्ञानानं सांगलेलं आहे की जळू नका तुम्ही. हे तृष्णेचे मूळ खणून
उपजित्वा निरुज्जन्ति. आपल्या ध्यान साधनेमध्ये विपස්සना करताना जे पुराणे संस्कार आहेत, जे पुराणे संस्कार आपल्या मनात दबलेले आहेत, त्याला खणून काढा आणि तृष्णेचे मूळ खणून काढा प्रज्ञेच्या बलानं आणि त्या मनातून तृष्णा कायमची तुम्ही उखडून बाजूला फेका. कारण तृष्णा ही खणून काढणारं जगात दुसरं कोणीच नाही. माणसाचं बल, माणसाचं प्रज्ञाबल हे त्याच्या सर्व तृष्णेचे मूळ खणून काढून त्या मनातून तृष्णा मुक्त करते प्रज्ञा. आणि प्रज्ञा ही तृष्णा मुक्त झाल्यानंतर नवीन कर्माचे बीज टाकू नका, नवीन कर्माचे बीज पेरू नका. नवीन कर्माचे बीज पेरणं बंद करा. हे बंद करायचं सुद्धा काम प्रज्ञा करते. बुद्ध तत्वज्ञानामध्ये संयुक्त निकायामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं की प्रज्ञा जी आहे ही प्रज्ञा कधी बंद करता येत नाही, ती सतत जागवत राहिली पाहिजे. प्रज्ञा कशी सुरू होते हे साधकानं ओळखलं पाहिजे, हे बुद्धिमान विद्वानानं ओळखलं पाहिजे. आयातन पच्चया फस्सो. आयातनाला स्पर्श झाला की स्पर्श झाल्याबरोबर काय होते? फस्सोपच्चया वेदना. आयातन म्हणजे काय? चक्षु आयातन, श्रोत आयातन, घाण आयातन, जिव्हा आयातन, काय आयातन आणि मनो आयातन. हे 6 आयातन आहेत. याला स्पर्श झाला त्या विषयाचा की लगेच स्पर्शपच्चया वेदना होतात. स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात. डोळ्याला रूपाचा स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात. तसं बाकीचे सर्व विषय त्याला त्या विषयाचा स्पर्श झाल्याबरोबर वेदना होतात. वेदना पच्चया तन्ना. वेदना झाल्याबरोबर तृष्णा जागते, तृष्णेचा उगम होतो. म्हणून भगवंत म्हणतात तृष्णा जागू नका. साधकांनी, बुद्धिमान माणसाने, विद्वानांनी तृष्णा जागू नये. तर तिथे पय्या वेदना पच्चया पय्या. वेदना जशी सुरू झाली तर प्रज्ञेला जागवा. प्रज्ञा जशी तुमची जागली तर तटस्थ बुद्धिमतेनं, तटस्थ आपल्या नजरेनं आणि प्रज्ञेच्या भावानं आपण उत्पन्न झालेल्या या तृष्णेला पाहता पाहता ती तृष्णा अशी लूज कमजोर होता एक दिवस कायमची तृष्णा ही पूर्णपणे विरघळून जाते. अशा प्रकारे केवळ प्रज्ञा ही भेदून तृष्णेच्या पुढे माणसाला घेऊन जाते. संसार फेऱ्यातून केवळ तृष्णा माणसाला मुक्त करते. तृष्णेच्याच बळावर माणूस दुःखी राहतो. तृष्णेच्या हौशीनं माणूस दुःखी राहतो. तृष्णेच्या हाव करून तो फेऱ्यामध्ये पडतो. संसार एकच संसार फेरा नाही, जन्म अनंत जन्माचे फेरे तो मारत राहतो. म्हणून साधकांनी, साधक उपासकांनी, बुद्धिमान उपासिकेनी, आपल्या बुद्धिमान भिक्खुनीनं आपल्यामध्ये जेव्हा अशी तृष्णा जागते या तृष्णेला खणून उपजित्वा निरुज्जन्ति. हे लक्षात घेऊन जी तृष्णा उत्पन्न होते आणि नाश पावते ती काय शांती देईल माणसाला, ती काय सुख देईल माणसाला, ती काय कायमचा आनंद देईल, ती कायमच पूर्णपणे आपल्याला संतुष्ट करेल, ते कायमची तृष्णा काय आपल्याला तृप्त करेल. असं लक्षात घेऊन सर्व वेदना या नश्वर आहेत, सर्व तृष्णा या नश्वर आहेत, त्या उत्पन्न होतात आणि नाश पावतात. हे लक्षात घेऊन
बुद्धाच्या ज्ञानामध्ये प्रज्ञेचा विकास हे करताना आपण परिपूर्ण ध्यान मार्गामध्ये खूप डीप, खूप खोल आणि खूप खोल गेलं पाहिजे. कारण सम्यक ध्यानामुळे अनापान जरी तुम्ही केली तर सम्यक ध्यानामुळे आपल्याला ध्यानाच्या महाफलाने, महाबलाने प्रज्ञा प्राप्त होते. परंतु केवळ ध्यान करून चालत नाही, तर ध्यानासोबत आपली शिलाची परिशुद्धता, शिलाचं पावित्र्य, शिलाची निष्कलंकता ही परिपूर्ण असली पाहिजे, परिपक्व असली पाहिजे. या शिलाच्या निष्कलंकपणामुळे, शिलाच्या परिपूर्ण पावित्र्यामुळे माणूस हा सम्यक समाधीच्या महाफलाकडे जातो. शिलाची पवित्रता आणि सम्यक समाधीची महाफल प्राप्ती हे माणसाला, साधकाला, भिक्खू साधकाला, भिक्खुनी साधकाला आणि उपासिका साधकाला, उपासक साधकाला ती प्रज्ञावान बनवते. हे प्रज्ञावान झालेली मनाची शक्ती खूप बलवान असते. आणि प्रज्ञा एकच नाही, तर प्रज्ञा ही प्रचंड तेज आहे. 3 प्रकारची प्रज्ञा आहे. एक सूतमय प्रज्ञा आहे. सूतमय म्हणजे आपण ऐकून मिळालेली जी प्राप्ती आहे ती प्रज्ञा आहे. आणि चिंतनमय प्रज्ञा आहे. हे जे वाचलेलं आहे ते चिंतन मनन करून ते चिंतामय प्रज्ञा आहे. आणि हे ऐकलेलं ज्ञान, हे ऐकून मिळालेलं ज्ञान, हे वाचन करून चिंतन करून मिळालेलं ज्ञान, हे दोन्ही ज्ञान जेव्हा हे ध्यानामध्ये जातात तेव्हा ते महान असं पवित्र उच्च असं ज्ञान होते. प्रचंड वाचन करून, प्रचंड चिंतन करून ही प्रज्ञा आपली चांगली बलवान होते. म्हणून ऐकून प्राप्त झालेली प्रज्ञा आणि चिंतन करून, वाचन करून प्राप्त झालेली प्रज्ञा, या दोन्ही प्रज्ञा प्रचंड रूपामध्ये आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये, अनेक समाजामध्ये आहेत. या दोन्ही प्रज्ञेनं फार मोठे व्यक्तिमत्व असलेले लोक आजही आपल्या देशात आहेत, आजही आपल्या समाजात आहेत. परंतु त्यांनी जर ध्यान केले नाही तर या प्रचंड ज्ञानातून, या दोन्ही प्रज्ञेच्या प्रभावातून माणूस कुणालाही लुटू शकतो, कुणालाही फसवू शकतो. म्हणून आपल्या देशाचं प्रचंड नुकसान करणारे लोक पळून चालले अमेरिकेला, लंडनला, आणि ते मोदी नावाचेच लोक जास्त आहेत. तर हे प्रचंड विद्वत्ता वाढवली, त्यांनी प्रचंड बुद्धिमत्ता वाढवली आणि देशाच्या बँकेतून कोटीनं पैसा घेऊन असं एक्सप्लोटेशन देशाला बर्बाद करू लागले. हे 2 प्रज्ञा बांधणे लक्षण आहे. भारतातही विद्वान आहेत, प्रज्ञावान आहेत, परंतु देशालाच लुटून खाऊ लागले, देशालाच बुडवू लागले आणि देशाचंच वाटोळं करू लागले. म्हणून आपल्या समाजातल्या माणसानं आपल्या प्रज्ञेला चांगलं ध्यानामध्ये न्यावं आणि जे आपल्या समाजाला लुटून खायची, आपल्या समाजाला बुडवायची, आपल्या समाजाचं शोषण करायची जी आयडिया आहे, जे प्रज्ञेला प्राप्त होते, ती आयडिया आपण लढू नये. आणि विपස්සनेच्या विरोधात जे मोठे मोठे ग्रंथ लोक लिहू लागले त्याचं मुख्य कारण ते विचाराच्या दृष्टीने लिहू लागले, ते प्रज्ञावान लोक नाहीत, त्यांनी ध्यान केले नाही. कांबळे साहेबांनी एवढा ग्रंथ लिहिला. भगवान बुद्धाचं तुम्ही चित्र पहा, भगवान बुद्धाची तुम्ही मूर्ती पहा, भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या, सर्वीकडे मूर्त्या बुद्धाच्या डोळे बंद केलेले आहेत. बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे 40 विषय हे ध्यानाचे विषय आहेत. ध्यानाच्या विषयात भगवान बुद्ध प्रचंड विद्वान होते. 22 प्रकारच्या प्रज्ञेचा वर्णन बुद्ध धम्माच्या विशुद्धी भग्गामध्ये आहे. म्हणून अंतो जटा बहिजटा, आतमध्ये तृष्णा आहे, बाहेरही तृष्णा आहे. या तृष्णेनं सारं जग, सारा मानव जखडून गेला आहे. भगवंता गौतमा, आम्ही आपल्याला विचारतो
की याच्यातून कसं मुक्त व्हावं हा प्रश्न देवतेने भगवंताला केला. भगवान म्हणतात शीले पतिठाय नरो सपय्यू. त्याचं उत्तर दिलं संयुक्त निकायामध्ये की शिलावर जो साधक उभा आहे म्हणजे शिलाला जो मजबूत करतो, शिलाला जो परिपक्व करतो, शिलाला डाग लागू देत नाही, पहिल्या शिलाला, दुसऱ्या शिलाला, तिसऱ्या शिलाला, चौथ्या शिलाला आणि पाचव्या शिलाला, हे सार्वजनिक जीवन जगण्याच्या धर्माचा मार्ग आहे. आणि म्हणून जो शिलावर प्रतिष्ठित आहे आणि चित्त आणि प्रज्ञेची भावना करतो म्हणजे ध्यान करतो. भावना हा शब्द मेडिटेशन या अर्थानं विशुद्धी मग्गात आहे. आपण सर्वजण चित्त आणि प्रज्ञेची भावना करून म्हणजे दोन्ही प्रज्ञेला आपण ते उच्च जे ज्ञान आपल्याला मिळालं, जे प्रचंड विलक्षण ज्ञान जे आपण मिळवलं, त्याला आपण प्रज्ञेमध्ये नेऊन परिशुद्ध केलं पाहिजे. आणि परिशुद्ध करून त्याला डाग राहू नये स्वार्थाचा, त्याला डाग राहू नये लोभाचा, त्याला डाग लावू नये हवरेपणाचा, त्याला डाग लावू नये कोणत्याही लालचीपणाचा, कोणत्याही तृष्णेचा. तर ते ज्ञान परिपूर्ण शुद्ध ज्ञान झालं म्हणजे अंतिम प्रज्ञा भावनामयी प्रज्ञा. ही भावनामयी प्रज्ञा ज्या व्यक्तीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परिपक्व झालेली आहे किंवा वाढत आहे, त्या साधकानं, त्या भिक्खू साधकानं, त्या भिक्खुनी साधकानं, त्या उपासिका साधकाने, त्या उपासक साधकाने या प्रचंड महाप्रज्ञेला आपण पुढे पुढे नेत असताना त्याला डाग लागणार नाही याची काळजी घ्यावं. हे महाप्रज्ञावंत म्हणून आपल्याला या काळामध्ये एकाच युग प्रवर्तक महापुरुषाला बघावं लागेल की ज्यांची प्रज्ञा कधीही पूर्णपणे कोणाकडे वळाली नव्हती लालचीपणासाठी. ते महामानव, ते पवित्र महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात पवित्र असे महापुरुष आहेत की ज्यांची प्रज्ञा कोणत्या धनावर गेली नाही, कोणत्या पैशावर गेली नाही. बुद्ध अँड हिज धम्मा छापण्यासाठी नेहरू सरकारला परमपूजनीय बोधिसत्व बाबासाहेबांनी काही लाख रुपये मागले होते की एक इंडियासाठी हा ग्रंथ मी लिहिलेला आहे, सर्वाला योग्य असा विचार धर्माचा मिळेल. परंतु नेहरू सरकार म्हणाले तशी तरतूद माझ्याकडे नाही. बघा, तेव्हापासून सुद्धा बाबासाहेबांच्या 22 प्रकारच्या उच्च अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सवलतीवर नेहरू सरकारनं नेहमी नकार दिलेला आहे आणि हा एक नकार आहे. आपण सर्वजण महाप्रज्ञावंत बनण्यासाठी शिलाची प्रतिष्ठा, शिलाचा मजबूत पाया जे भगवंताने सांगितलं आणि प्रज्ञा आणि चित्ताची भावना म्हणजे समाधी, या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे शील, सम्यक समाधी आणि प्रज्ञा या तिन्ही बाबीला धम्म म्हणतात, जीवन पद्धत म्हणतात. जीवनाचा खरा मार्ग जो संसार फेऱ्यातून आपल्याला मुक्त करतो तो शील मार्ग आहे, तो समाधी मार्ग आहे आणि तो प्रज्ञा मार्ग आहे. या प्रज्ञेच्याच मार्गानं आपण लोभाला, मोहाला, क्रोधाला, द्वेषाला, आळसाला, संशयाला आणि कपट कारस्थानाला भेदून पैलतीरी जाऊ शकतो. सारा संसार फेरा आपण उलथून पैलतीरी जाऊ शकतो केवळ या एकाच प्रज्ञेच्या बळानं. प्रज्ञाबल 4 ठिकाणी आपल्याला नेहमी भगवंताने शिकवल्याप्रमाणे त्याचं वर्णन आहे. 5 धम्मबलामध्ये प्रज्ञाबल आहे, 5 इंद्रिय धम्मबलामध्ये प्रज्ञाबल आहे, 7 बोधांगामध्ये प्रज्ञाबल आहे आणि अष्टांग मार्गामध्ये सुद्धा हे प्रज्ञाबल आहे. सम्यक दृष्टी हे जशी आहे, सम्यक संकल्प या ठिकाणी आपल्याला हे पाहायला प्राप्त होते की सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या 2 अंगामध्ये प्रज्ञेचाच विकास आहे. म्हणून मी
मी आणि माझं हे जे दोन मनोवृत्ती माणसामध्ये अंतर्मनात जागत असतात, मी म्हणजे अहमपणानं अहंकारानं भरलेलं प्रचंड तीव्र विकारी मन, आणि माझं म्हणजे लोभानं भरलेलं तीव्र विकारी मन, या दोन्ही विकाराला मुळातून काढून टाकणारी केवळ एकच शक्ती आहे, एकच प्रचंड ज्ञान आहे, आणि ते म्हणजे प्रज्ञा. या प्रज्ञेच्या बलावरच आपला अहंकार आणि आपला तीव्र लोभ या दोन्ही विकारांचं समूळ आपल्याला नाश करून आपलं मन विकार मुक्त करता येतं. आणि त्यामुळं प्रज्ञा 22 प्रकारची विशुद्धी मग्गामध्ये वर्णन केलेली आहे. त्यामध्ये 3 प्रकारची प्रज्ञा आपली प्रगल्भ झाली पाहिजे, ती महान झाली पाहिजे. या प्रज्ञेच्या बलावरच कोणताही विकार आपल्या अंतर्मनामध्ये किंवा बाह्य मनामध्ये हे अस्तित्व घेणार नाही, तो कायमचा आपल्यातून नाहीसा होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणून परम पूजनीय बोधिसत्वाच्या मनात अखेरपर्यंत महाप्रज्ञा ही एवढी जागली होती की 14 तळ्याच्या ठिकाणी सुद्धा प्रज्ञेनं आणि करुणेनं आणि शिलानं तिथे विपස්සना करून सर्व लोकांना सुरक्षित ठेवलं बाबासाहेबांनी. काळाराम मंदिराचा सुद्धा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी प्रज्ञेच्या बलावर, शिलाच्या बलावर आणि त्यागाच्या बलावर आणि धैर्याच्या बलावर तिथे सुद्धा लाखो लोकांना सुरक्षित ठेवलं. कुणालाही तिथे जीव गमावा लागला नाही. फक्त गद्रेकर नावाच्या लोकाला, गद्रेकरला जे काय गोळी लागली ते ब्रिटिश पोलिसांमुळे लागली. बाबासाहेबांची प्रज्ञा ही काळाराम मंदिरावर पण होते. आपण काय काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला हे काय रामाच्या दर्शनासाठी नाही केला, तो आपला हक्क होता की प्रत्येक भारतातलं मंदिर हे सर्वांना ओपन व्हावं, सर्वांना खुलं व्हावं. म्हणून बाबासाहेबांची ही स्वातंत्र्याची लढाई होती आणि समतेची लढाई होती. म्हणून आपण प्रज्ञेच्या बलावर आपल्या बाबासाहेबांनी 14 तळ्यावर जसं प्रज्ञेचं सामर्थ्य विपස්සना वापरली आणि तशीच विपස්සना ही काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेस वापरली, तशीच प्रज्ञा बाबासाहेबांनी पर्वतीचा सत्याग्रह करताना वापरली, तशीच प्रज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी हे अंबाबाईचा, हे अंबाजोगाईचा सत्याग्रह करताना वापरली. म्हणजे विपස්සना बाबासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या अंमलामध्ये आणली. प्रज्ञेच्या बळावरच सारं निवारण केलं, कोणाच्या जीवाला धोका होऊ दिला नाही. प्रज्ञा ही सर्वाला सुरक्षित ठेवते, सर्वांचं रक्षण करते, सर्वांचं संवर्धन करते, सर्वांना करुणेनं, सर्वांना मैत्रीनं, सर्वांना उच्च अशा प्रेमानं सावरते आणि सर्वांचं सुरक्षण करते. हे प्रज्ञेचं विपස්සनेचं काम आहे. म्हणून किती जरी प्रबळ आपल्या मनात सुस्ती असली, किती जरी प्रबळ आपल्या मनात गोंधळ असला संशयाचा, किती प्रबळ आपल्या मनात द्वेष असला, किती प्रबळ आपल्या मनामध्ये लोभ असला, किती प्रबळ आपल्या मनामध्ये लालचीपणा असला, किती प्रबळ आपल्या मनामध्ये मान घेण्याचा किंवा मानपानाचं मनोवृत्ती असेल किंवा मनप्रवृत्ती असेल, ते सर्व प्रकारचे विकार कायमचे खणून हे आपल्या चित्तातून, अंतरचित्तातून आणि बाह्य चित्तातून परिपूर्ण दूर करण्याचं काम ही प्रज्ञा करते. आणि म्हणून सर्वांना ही बाब आली पाहिजे की जिवंतपणी या जन्मामध्ये केवळ प्रज्ञेच्या परिपूर्ण अशा शक्तीवर, प्रज्ञेच्या परिपूर्ण उच्च ज्ञानावर आपण संसार पार करून जाऊ शकतो. म्हणजे दुःख सागर पार करून जाण्याची शक्ती बौद्ध धम्मामध्ये बौद्ध उपासकाला, बौद्ध उपासिकेला, बौद्ध भिक्खूला, बौद्ध भिक्खुनीला आणि संपूर्ण मानव जातीला या संसार दुःख चक्रातून, या दुःख सागरातून
पार करून जाण्याची शक्ती, पार करून जाण्याचं सामर्थ्य हे प्रज्ञेमध्ये आहे. प्रज्ञावान बनलं पाहिजे हे जीवनाचं ध्येय आपण ठेवून एक एक पाऊल एक एक पाऊल एक एक पाऊल आपण कुशल कर्माने परिपूर्ण भरला पाहिजे. शरीराचे कुशल कर्म, वाणीचे कुशल कर्म, मनाचे कुशल कर्म प्रचंड करून आपल्या संपूर्ण विशुद्धीला, शील विशुद्धीला, ज्ञान विशुद्धीला, मार्ग अमार्ग विशुद्धीला आणि दृष्टी विशुद्धीला, संपूर्ण सातही विशुद्धीला आपण बलवान करून सम्यक समाधीच्या द्वारे अनित्य विद्या ज्ञान, अनात्म विद्या ज्ञान आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान या त्याने तिन्ही ज्ञानाला महान व्यापक वाढवून आपण दुःख सागर संसार फेरा पार करून जाऊ शकतो. म्हणून आपल्या धम्मामध्ये हे महान सर्वात मोठं उच्च ज्ञान दिलेलं आहे. जीवनाचा विकास, जीवनाची भरभराट ही निर्विकार मनानं होते. मनाची भरभराट, मनाचा विकास निर्विकार मनानं होतो. विकारी मनानं आपल्या मनाचा विकास होऊ शकत नाही. विकारी मन दुबळ, कमजोर, नर्वस, हताश, नाराज ठेवते. परंतु निर्विकारी मन म्हणजे दोष मुक्त असलेलं मन, राग मुक्त असलेलं मन, क्रोध मुक्त असलेलं मन, भय मुक्त असलेलं मन, चिंता मुक्त असलेलं मन, ईर्ष्या मुक्त असलेलं मन, संशय मुक्त असलेलं मन, आळस मुक्त असलेलं मन, अभिमान मुक्त असलेलं मन, घमेंड मुक्त असलेलं मन आणि सर्व प्रकारचे विकार मुक्त असलेलं मन मानवाला हे प्रज्ञावान बनायला आणि मनाचा विकास करायला खूप मदत करते. मनाची भरभर वाढ होत राहते आणि मानव जन्म आपला खऱ्या अर्थानं धम्माच्या आचरणानं सुधारतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं विकार कसे आपल्या मनातून नील होतील, विकार कसे आपल्या मनातून कायमचे जातील, यासाठी बुद्धांनी, भगवंतांनी सर्वात सोपी विधी शिकवली आणि ते म्हणजे आनापानसती. आना म्हणजे आश्वास घेणे, पाना म्हणजे प्रश्वास घेणे. हे जे श्वास येतो, हे जे श्वास जातो, त्या विधीला आपण बळकट केलं पाहिजे, बलवान केलं पाहिजे आणि एकदम सतर्क होऊन आपण त्यावर मन पुन्हा 1 मिनिटाचं ध्यान, 2 मिनिटाचं ध्यान, पुन्हा 3 मिनिटाचं ध्यान, पुन्हा 4 मिनिटाचं ध्यान, असा जर सराव, अशी जर प्रॅक्टिस आपण पुन्हा केली, वारंवार केली तर आपलं मन हे खऱ्या अर्थानं ध्यानस्थ मन बनते. चटकन ध्यानाला बसता आलं पाहिजे आणि थोड्या वेळात पटकन उठता आलं पाहिजे, असं पण भगवंतांनी एक संतनिकामध्ये शिकवलेलं आहे. आणि म्हणून पटकन ध्यानाला बसता आलं पाहिजे आणि काही वेळानंतर चटकन उठता आलं पाहिजे. मग ही प्रॅक्टिस, हे मनाचा ध्यास, हे मनाची धारणा, एकाग्र मन करण्याची धारणा करता 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 आपला एक एक विकार असा ढिला होऊन, लूज होऊन, जसे एखाद्या झाडाला असं आपण हलवलं की त्याचे मूळ कमजोर होतात. एक मूळ कमजोर होते आणि जेव्हा आपण उपटतो तर मुळा सकट ते झाड आपल्याला बाजूला करून टाकता येते. असंच एक विकाराचे मूळ, एका विकाराचे मूळ, क्रोधाच्या विकाराचे मूळ हलून म्हणजे आनापान करून, द्वेषाच्या विकाराचे मूळ हलून म्हणजे आनापान करून, आणि क्रोधाच्या विकाराचे मूळ, लोभाच्या विकाराचे मूळ, कंजूसपणाच्या विकाराचे मूळ, अभिमानाच्या विकाराचे मूळ, मानपानाच्या विकाराचे मूळ, मीपणाच्या विकाराचे मूळ हलून म्हणजे विपස්සना करण्याच्या अगोदर आनापान करून ते मूळ ढिले होतील आणि एकदम आनापान करता करता कायमचेच मुळा सगट विकार आपल्या बाहेर पडतात. मला स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगला पाहिजे की मी आनापान करायला 20 दिवसाच्या सेकंड शिबिराला गेलो होतो.
एक 20 दिवसाचं शिबिर झालं होतं. दुसरं शिबिर करायला गेलो 20 दिवसाचं. तर 20 दिवसाच्या शिबिरात 11 दिवस नुसती श्वासावरच ध्यान करावं लागतं. म्हणजे 10 दिवस एकसारखं. 11व्या दिवशी मग विपස්සना मिळते, परंतु उशिरा देतात ते 4 वाजता. तेव्हा रात दिवस अनापान, रात दिवस श्वासावर ध्यान, रात्र दिवस श्वासावर ध्यान केल्यामुळं मला एक लाभ झाला. एका व्यक्तीचा द्वेष करण्याची जी माझ्या मनात सवय होती किंवा मनोप्रवृत्ती होती, असं वाटायचं जाऊन हाणू कर त्याला, चांगलं कसून घालू का काना खाली. परंतु पुन्हा मन म्हणायचं आपण मोठ्या माणसाला मारू नये, कुणालाच मारू नये, कुणी का असे ना, कुणाला मारू नये, आपण हल्ला करू नये. आणि मग माझ्या मनामध्ये आलं की आपण आता पुन्हा पुन्हा कुणाचा द्वेष करण्यापेक्षा, पुन्हा द्वेषाला वाढवण्यापेक्षा आपण ध्यानाला गेलेलो बरं. आणि मग मी ध्यानाला गेलो आणि 10 दिवस पर्यंत श्वासावर ध्यान या शिबिरात झालं, दीर्घ शिबिरात. आणि 11वा दिवस निघाला बघा. आणि ध्यानावरच श्वासावरच ध्यान करणं सुरू राहिलं. तर दुपारी 2:35 बराबर मी जसं अनुभवलं, अनुभवानं सत्य सांगलं पाहिजे, अनुभूतीनं सत्य सांगलं पाहिजे, बराबर 35 मिनिटांनी 2 वाजून कायमचा द्वेष करणारी जी मनोवृत्ती असते ती बंदच झाली. आता पुन्हा मात्र ती निर्माण होत नाही. कोणी किती जरी आपला द्वेष केला तरी आपण त्याची प्रतिक्रिया करायची नाही. किती घृणा केली, किती पूर्णपणे तिटकारा केला, किती जलसी केली तरी आपण प्रतिक्रिया करायची नाही. अशा प्रकारे केवळ भगवंताच्या ध्यान साधनेमध्ये आपल्या आरंभ होणाऱ्या कोणत्याही विकाराला बंद करण्याची परिपूर्ण खात्री आहे. कोणता विकार असू द्या ते बंद करता येतो. सुस्ती तुम्हाला जास्त आहे का, ते बंद करता येते. तुम्हाला क्रोध जास्त आहे का, ते बंद करता येते. तुम्हाला अति लोभ आहे का, ते बंद करता येते. तुम्हाला अतिमात्र भय आहे का, ते बंद करता येते. म्हणजे जे आपल्या मनात वारंवार पुन्हा जास्त उफाळते, उद्दीपित होते, भडकत राहते, पुन्हा आपल्याला बेचैन करते, ते बंद करण्याची सवय, कायमच बंद करण्याची पद्धत फक्त भगवंताच्या ध्यान मार्गामध्ये आहे. आपण सर्वजण या ध्यान मार्गाला प्रामुख्यानं जीवनाची जगण्याची कला म्हणून इकडे बघितलं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे त्यामध्ये संलग्न झाले होते. म्हणजे त्याच्यामध्ये डुबले होते, म्हणजे ते नेहमी ध्यान करत होते. औरंगाबादला आले, औरंगाबादला जेव्हा बाबासाहेब आले होते, औरंगाबादला आले होते तर ते प्रिन्सिपल ऑफ मिलिंग सायन्स यांच्या लँडलाईनवरती ते फोन करत होते की माझ्या सेवकाला बोलवा. आणि मग तो सेवक तिथे गार्डनच्या बाजूने उभा राहायचा. आणि उभा राहिल्यानंतर तो सेवक बाबासाहेबांची गाडी आल्याबरोबर तो मागचा दरवाजा खोलायचा. मागचा दरवाजा खोलल्याबरोबर बाबासाहेब काठी टेकून उतरायचे. तो काठी धरायचा, त्यांचा हात धरायचा आणि मग त्यांना हळूच बाहेर काढायचा. बाहेर काढल्यानंतर त्यांनी खुर्ची आणली होती, त्या खुर्चीवर त्यांना बसवायचा आणि त्या खुर्चीत उचलायचा तो माणूस. असा बाबासाहेबांचा सेवक रुंजाजी पहिलवान होता. आणि बघा महत्वाचं, हे रुंजाजी पहिलवान जे होता, भारसागळे रुंजाजी पहिलवान हा प्राचार्य भारसागळे सरांचा बाप होता. आणि मग तो पहिल्या 3 पायऱ्या, नंतरच्या वरच्या माळ्यावर जाण्या त्या 13 पायऱ्या आणि वरच्या 8 पायऱ्या, हे सर्व पायऱ्या तो चढून न्यायचा. आणि प्रिन्सिपल सायन्स यांच्या ऑफिसच्या पाठीमागं एक रूम आहे मिलिंद कॉलेजमध्ये, तिथं तो उतरायचा बाबासाहेबाला. आणि मग तो सामान आतमध्ये न्यायचा. आणि मग बाबासाहेब तिथं 2 मिनिट बसायचे आणि मग म्हणायचे की आता रुंजाजी तू बगीच्यात जा आणि चांगली चांगली फुलं तू घेऊन ये. आणि बगीच्यात तो जायचा
आणि 4-5 मिनिटामध्ये तो फुलं घेऊन यायचा. तोपर्यंत व्यायाम करायचे बाबासाहेब. ज्याला योगासनं म्हणतात, छातीची योगासनं, पोटाची योगासनं, हाताची योगासनं, आणि असे योगासनं केले तर त्यांची तब्येत हे सुरळीत राहायची, त्यांची BP सुरळीत राहायची. आणि असं झाल्यानंतर ते योगा झाल्याबरोबर आंघोळ करून यायचे. ती तोपर्यंत रुंजाजी भारसागळे बाबा त्यांना 2 बाजरीच्या भाकरी आणि चटणी लसणाची त्याच्यात बोंबील टाकून किंवा मेथी टाकून तो बनवायचा. नाहीतर चिटणीस सरांची पत्नी असायची, प्राचार्य चिटणीस, मभी चिटणीस, त्यांच्या पत्नीला ते इंग्लिशमध्ये एक चिठ्ठी लिहायचे आणि तिथून ते डब्बा घेऊन यायचे. मग आणि बाबासाहेबाला अगोदर तो रुंजाजी पैलवान खुर्ची समोर टाकून द्यायचा. त्यांच्या खुर्चीचे हात असे लांब राहायचे, दोन्ही हात मागे बिन लांब, आणि बाबासाहेब समोरची छातीची बाजू, पोट आणि पाठ असे सरळ करून बाबासाहेब डोळे बंद करून 1.25 घंटा ध्यान करायचे. तिथं मी मुलाखत घेत असताना रुंजाजी पैलवानला विचारलं की बाबासाहेब तुमची भाकर खाण्याच्या अगोदर काय करायची? तर ते म्हणायचे डोळे बंद करून बसायचे. तर याप्रमाणे ती बुद्धांडीज धम्मामध्ये बाबासाहेबांनी तिथे लिहिलेलं आहे की जो व्यक्ती आनापान सती करतो त्याचं मन पवित्र 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 आणि परिपूर्ण निर्विकार होते. एवढंच नव्हे, सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचं वर्णन करताना बाबासाहेब स्वतःच्या लेखणीमध्ये लिहितात की जो सम्यक समाधी करतो तो कुशल आणि कुशलच कार्य करायला जातो, त्याच्याकडून अकुशल कार्य कधी होणार नाही. हे बाबासाहेबांची स्वतंत्र शैली आहे. आपण सर्वजण कुशल याचा अर्थ होतो की सर्वांच्या मंगलाचं कार्य, सर्वांच्या हित सुखाचं कार्य, सर्वांच्या दुःखमुक्तीचं कार्य, याला कुशल कर्म म्हणतात. आपण सर्वजण पाहतो बाबासाहेब मिलिंद कॉलेजला 2 महिने राहायचे, तेव्हा ते सम्यक समाधी म्हणजे आनापान समाधी जवळजवळ 1.25 घंटा करायचे. आणि जेव्हा ते बेंगलोरला जायचे तर बेंगलोरला मी गेलो होतो एकदा, आणि तिथल्या सेवकाला विचारलं होतं की बाबासाहेब नाश्ता करने के पहले या नाश्ते के बाद पहले ध्यान करते थे कि उसके बाद ध्यान करते थे? तो म्हणायचा योगासन होने के बाद बाबा साहब अपना मनीला पहनकर, धोती पहनकर या तो पैजामा पहनकर 1.25 घंटा कभी 1.25 घंटा ध्यान करते थे. बेंगलोरला पण बाबासाहेब 2 दिवस राहो 8 दिवस राहो तिथं पण ध्यान करायचे. 26 अलीपूर रोड दिल्ली, तिथे बाबासाहेब सकाळी 4 ला उठायचे, 4 ते 5 आणि 5 ते 6 त्यांचा ध्यान झाल्यानंतर नोट्स काढल्यानंतर ते आंघोळ करायची. आणि तिथे 1.25 घंटा कांबळेनं सांगितलं, गंगाधर कांबळे, बाबासाहेब 1.25 घंटा डोळे बंद करून बसायचं म्हणे. तिथे सुद्धा बाबासाहेब 1.25 घंटा ध्यान करायचे, आनापान ध्यान करायचे. जेव्हा बाबासाहेब मुंबईला राहायचे तर ते कधी परेलला त्यांच्या ऑफिसमध्ये ध्यान करायचे, तर कधी बुद्ध भवनला ध्यान करायचे. असं असताना आपल्या नागपूरच्या लेखकांना म्हणायचं पुस्तक लिहून की बाबासाहेब ध्यान करत नव्हते, बाबासाहेब उपासना करत नव्हते. हे किती बाबासाहेबच्या विरोधातला हा लेखक आहे. हा लेखक त्याचं नाव तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यांनी बाबासाहेबच्या विरोधात असं का लिहायचं? त्याची होळी करावी त्या पुस्तकाची. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी 1.25 घंटा, कधी 1.25 घंटा, कधी 1.5 घंटा कुशीनगरला गेले तर बाबासाहेब 1.5 घंटा महापरिनिब्बाण मुद्रेजवळ असे ध्यानाला बसले होते. त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते आम्हाला सांगतात आणि एका पुस्तकात लिहून आलेले आहे. आणि म्हणून ध्यान करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा बघा, बाबासाहेबचा चेहरा कसा आहे, किती तेजस्वी आहे चेहरा, किती ब्राईट आहे चेहरा. ध्यान करणाऱ्या माणसाचा चेहरा निर्विकार असतो, निर्मळ असतो, निरामय असतो आणि पवित्र असतो, तेजस्वी असतो. हे आपण सर्वांनी ध्यानात घ्यायचं. आणि ध्यान करणाऱ्या फळामध्ये हे 4ही फळं सांगले की त्यांचा चेहरा गंभीर होतो, त्यांचा चेहरा स्थिर होतो, त्यांचा चेहरा तेजस्वी होतो आणि त्यांचा चेहरा हे परिपूर्ण अशा प्रकारे समतोल राहतो. तो
अंतर्मनाची समता राहते. असे 28 फळं हे ध्यान साधनेच्या बळानं प्राप्त होतात. म्हणून मला जे अनुभव आला की आपण आनापान दररोज करावं. आपल्या धम्माचा दैनंदिन नियम आहे की बुद्धाचं त्रिशरण पंचशील म्हणल्यानंतर सर्वांनी 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, जसा जास्त वेळ असेल तेवढा आपण आरक्षित वेळ आपल्या या विधीला देऊन ही बुद्धाच्या धम्मामध्ये ध्यान करूनच इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेनी. बुद्धाची खरी पूजा म्हणजे काय? मेणबत्ती लावू नका. बुद्धाची खरी पूजा म्हणजे फुलं वाहू नका. बुद्धाची खरी पूजा म्हणजे अगरबत्ती लावू नका. हे तर आपण केवळ आपल्या मनाला आनंद देण्यासाठी करतो, आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी करतो आणि त्याच्यामध्ये पण गर्भित अर्थ आहे, तत्व आहे. परंतु खरी पूजा आहे की जो जास्त वेळ बुद्धाच्या धम्माचं ध्यान करतो. ध्यानाच्या द्वारे मी बुद्धाची पूजा करतो. दानाच्या द्वारे मी बुद्धाची पूजा करतो. शिलाच्या द्वारे शील पालन करून मी बुद्धाची पूजा करतो. हा आचरणीय धर्म आपला शिलानं वागून, दानानं वागून, समाधीनं वागून, प्रज्ञेचा विकास करून खरी पूजा भगवान बुद्धाची आपण करत असतो. असं आपण लक्षात घेऊन सदैव खऱ्या अर्थानं आपण मूर्तीपूजक नाही, आपण गुणपूजक आहोत, आपण ज्ञानपूजक आहोत, आपण प्रज्ञा पूजणारे आहोत, आपण शील पूजणारे आहोत. म्हणून आपलं शील नेहमी निष्पाप करून, आपल्या शीलाला डाग लागणार नाही अशी शाश्वती करून, असा विश्वास करून आपण बुद्धाची पूजा दररोज करावी. बुद्धाचं त्रिशरण पंचशील दररोज म्हणावं आणि त्याचं पालन करावं. आणि दररोज आपण 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा घंटा, 1 घंटा, जसा वेळ मिळेल तसं आपण सम्यक समाधी अनापान सती करून बुद्धाची पूजा करावी. प्रचंड दान देऊन, आता इथं आमचे पय्यावंशी यांनी एवढं दान जमा केलं, 3 लाख रुपये दान जमा केलं. बघत किती मोठा उत्साह, किती मोठी जिद्द, किती मोठी पूर्णपणे मनोबलाची प्रबळ भावना की चला कलेक्शन करून आपण आपली ही धम्म परिषद करू. तर हीच बुद्धाची पूजा. दान देऊन, कोणी 50,000 रुपये देणं, कोणी 10,000 रुपये देणं, कोणी 5,000 रुपये देणं, अशा प्रकारे प्रचंड आपण दान देऊन त्यागानं वागून, जितकं जास्त दान देतो माणूस तेवढा जास्त त्याग, आणि त्या त्यागामुळं मनाला आनंद होतो, मन निर्विकार होते, मन स्वार्थ मुक्त होते, मन लोभ मुक्त होते, मन गर्व मुक्त होते, मन लालची मुक्त होते, मन कंजूस मुक्त होते. आणि बुद्धाची आपण पारमिता अशा प्रकारे पालन करतो. बुद्ध धम्मातील या सर्व आचरणाच्या गुणवत्तेला आपण प्राधान्य देऊन, सर्वात जास्त आपण दान देऊन बुद्ध धर्माच्या कार्याला, तुझे भदंत उपगुप्तजी जे 2 गाड्या 3 गाड्या नेतात, सर्वांना जिकडे तिकडे संस्कार देतात आणि पुन्हा जे त्यांचं उरलेलं दान असते ते अशा वेगवेगळ्या कामामध्ये ते खर्च घालतात. म्हणून मोठ्या प्रमाणात आपण अशा कर्तृत्ववान, त्यागी आणि महान ध्येयशील असलेल्या भिक्खूला प्रचंड दान देऊन धम्माची सेवा केली पाहिजे, एवढा संदेश देऊन या ठिकाणी भिक्खू संघाच्या तत्वावधानामध्ये मी सर्वांचं मंगल चिंततो. सबका मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.